जय संविधान साथियों, मी ॲडव्होकेट अमोल पठाडे, नाशिक। आम्ही दर शनिवार रविवार पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या संपूर्ण आदिवासी भागांमध्ये ज्या वेळेला जात असतो त्या ठिकाणी त्या लोकांशी चर्चा करतो। त्या चर्चेतून मला ह्या वेळेला जी सार्वजनिक लोकांची समस्या आहे आदिवासी समाजाची, त्यांना वनपट्टे जे आहेत त्या वन जमिनी आहेत त्याचे वनपट्टे मिळालेले आहेत। अशा प्रमाणात त्यांना प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे। हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देखील अनेक आदिवासी बांधवांना या जमिनी करू दिल्या जात नाही, फॉरेस्टरांकडून त्यांच्याकडे त्रास दिला जातो। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या जमिनीचा ताबा त्यांना दिला जात नाही, परंतु अशा प्रकारचे प्रमाणपत्र हे या जिल्हा समिती यांच्याकडून घेण्यात आलेले आहे। परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांना कुठल्याही प्रकारची जमीन करू दिल्या जात नाही, ताबा दिला जात नाही, त्रास दिला जातो, हाणामारी केली जाते। अशा प्रकारच्या घटना या सर्रासपणे कळवण, पेठ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरगाणा बघायला मिळाल्या। जर आपल्याला देखील अशा प्रकारची समस्या असेल की वनपट्ट्याच्या अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, परंतु त्या जमिनीवरती जमीन शेती करू दिली जात नाही किंवा त्या ठिकाणी जाऊ दिल्या जात नाही, असं जर असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आम्ही त्या संदर्भात लवकरच एक बैठक लावत आहोत आणि त्या ठिकाणी लवकरच या वन हक्क जमिनी ज्या आहेत त्या संदर्भात या प्रत्यक्ष तुम्हाला मिळाव्यास इतर अधिकाऱ्यांमध्ये महसुली रेकॉर्डला वन हक्क धारकांची नावे लागावेत, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात देखील आपण या बैठकीत चर्चा करून योग्य तो कायदेशीर मार्ग आहे हायकोर्टात जाण्याचा किंवा दिवाणी कोर्टात तो आपण करणार आहोत। तर आपण सर्वांनी या संदर्भात आपल्याला ज्या ज्या समस्या असतील वन जमिनीच्या त्या आपण आमच्याशी संपर्क साधा। आम्ही लवकरच त्याची बैठक लावून या समस्या सोडवण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहोत। आपण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे। धन्यवाद। जय जोहार, जय आदिवासी, जय संविधान, जय भारत।